श्री गजानन विजय अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगल श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संताचा, त्या संत वाक्यी भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा. तुझ्या दारी पातलू आता विन्मुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेलही संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. बालकांचे हीनपण माते लागे दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी. एक गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस. कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी तिला अपरंपार. गर्दछायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. अगट्या पेटल्या एकसरा, आज मासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहाळ लागले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहाळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे ही कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती, असनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, असनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशाचा. माशा तरी मीच झालो, मोहाळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तीही रूपी माझी. ऐसे विचारे आनंदात, महाराज राहिले डोलात. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडी माशाची, समर्थे पांगरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावे. माशा चावती वरचेवरी, परी ना तो परवा करी. त्याचे काटे शरीरी, बोचते असती असंख्यात. यासी झाला एक प्रहार, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःख व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण. झाले हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थाने. जीवानो जा निघून, बसा मोहाळी जाऊन. माझ्या बंकटला कारण, तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यार्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणिता माशा गेल्या, मोहाळवरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिले त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी, बोलते झाले हसोनी. वा खूप केलीस मेजवानी, आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त येधवा. याच करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार. एक ईश्वरा वाचून, जिलबी पेढे बर्फी खाती. माशा आल्या पळून जाती, ऐश्वर्यांची आहे कृती. ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुर उत्तर करिता झाला त्यावर, महाराज आणून का सोनार. काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. अणविता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी, गांधी अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावा परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन, महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्यांची मुळीच बाधा. होणार नाही जाण कदा, त्या माशा रूप सच्चिदानंदा. म्या जाणले म्हणून, माशी तरी तोच झाला. तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाणला. काय दुखविता येईल, हे एकता ब्रह्मज्ञान. बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून. बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकांचे पहावया. महाराज बदले तयाना, काय ह्या वंद्य मैथुनाला. करितासा तुमच्या नयना, काटे नेता न दिसतील.
ते काढण्या चिमटयाची गती नाही मुळीच साची. साक्षती ह्या गोष्टींची मीच दाखवितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोधू लागले. तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कणसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजग्रहाते. असे पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपल्या बंधूस भेटावयाला. श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तलीलामृत वर्णिले आहे इत्यंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावहून साचार आहे 18 कोसावर ईशान्येला पर्येसी. मनोवेगेचा समजून वारू निघते झाले सद्गुरू. जे पदणताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एक निबडित राशी अरण्यासी. नरसिंग राहे अहर्निशे एकांत वास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण. निंब अश्वस्थ रातंजन वृक्ष जेथे उदले. लता त्या नाना जाती. अवघे अरण्य हा महाभयंकर दारुण. निंब अश्वत्थ रातजन वृक्ष उदले जेथे. लता त्या नाना जाती. वृक्ष वेढून बेसले असती. तृष्णा वाढले भूमीवरती. सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे माझ्याशी पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रवासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेथे तेने चित्त आनंदिले. स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमवना वर्णविकी. एक हरी एक हार चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वासुदेव देविकीचा. एक मुनी वसिष्ठ. एक पराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा कंठ. एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर. एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय एक कुमर सतीवानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका. दोघा आनंद सारखा. बेसते झाले असनी एका. हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तो उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करुण योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित. ज्यांना मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवाया. पिसा बसलो जगा ठाया. उपाधी ते नसावया. वेड बळेच पांगरलो. तत्व जाण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीसी. परिब्रह्म स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाही साचा. तरी तयासी तत्वाचा खर बोधना होईल. योगक्रियेवरून अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रासमान तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. असक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीण पाणी शिरू देते. तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परीत राहावे अपेक्षा रहित असावे. चित्तातून न ढळू द्यावे. सच्चिदानंद ईश्वर म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एक रूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया. आला समसी भेटावया. ही तुझी केवढी दया. उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत. दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे म्हणी. तू कथले जयापरी तैसा वागेन भूवरी. मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जावया असेल ज्या जातीचे. तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने. तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतुकीच खरी. व्यवहारिक भेट वरचेवरी. देत जावी साजरी. मी धाकटा बंधू तुझा.
नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या अकोटात, राहून पाहतो वाट तुझी. तुला तेथे यावया, अशक्य काही नाही सध्या, अवघ्या आहेत योगक्रिया, अवगत तुला पहिल्यापासून. पद न लाविता पाण्याप्रत, योगी भरधाव वरुणी पळत, मज क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे, रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत, दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला, जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे, ग्रहणी म्हणून ठेवणे, काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी, नांदेजाच्या सदैव घरी सन्नती सदाचार. नरसंजीस भेटण्या जाण, काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान, गुराखीद्वारे अकोटाला. ते कळतला आनंदाने, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहावया द्वय संताची. एकमेकात ऐसे म्हणती, चला चला रे सत्वरी गती, गोदा आणि भागीरथी संगम पावेली काननात. त्या भेटी रूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेट न झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करिता असता भ्रमण, दर्यापुराच्या सानिध्य जाण, येथे जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवार गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तरी, व्रजभूषणा वास जेथे. श्रोतेही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा, पयोष्णीला मिळणारी. या शिवार गावात वज्रभूषण नामे पंडित, चार भाषा अवगत, होते श्रोते जावया. कीर्ती ज्यांच्या विद्वत्तेची, वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची, अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्र भागेवर, स्नान करी साचार, उदयास येता दिनकर, अर्घ्य त्यासी देतसे. पंच उषक्काला, वज्रभूषण उठे भला, सारुण प्रातर्विधीला, अरुणोदयी स्नान करी, तेही शीतोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वजनी, ज्याची होती विशेष. त्या शिवार गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाने चे द्यावया, फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बैसला ज्ञानजेठी, समोर नदीच्या काठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुकुटाचा आवाज येई, वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे, पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तमनिमला हा म्हणता, ऐसा सभेत पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाताची, वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिंती, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार, बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराची. तई वज्रभूषण तत्वता, झाला सूर्यासी अर्घ देता, हा पुढे ज्ञानसविता, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजाणबाहू निश्चिती, दृष्टी नसा ग्रहाच्या वरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, वज्रभूषण हर्षलामणी, संध्या समान घेऊनी, आला धावून जवळ त्याच्या. अर्घ्य दिले पायावरी, गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नम, सूर्याय नम, भानवे नम, खगाय नम, ऐसी नावे घेऊन पहा, घातले द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली, कशाचेही त्या ठाई. प्रार्थनापूर्वक नमस्कार, साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर. महाराजांचे चालले, माझ्या तापचारणाचे फळ अजी मिळाले साचे,
दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झालास दर्शने तुझे भवरोग चित्ता, नासे गजानन गुरु मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपवले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन द्रढ निघाले त्या दोन्ही कर. माया जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, तेवी वज्रभूषणाला धरते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार. होईल बाळा वज्रभूषणा, कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. अचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ, त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मणी, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशे लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुद्ध हो वराडात. 17 पाटील होते सत्य हा एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परी न स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थितीला. अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार मोज दाद केव्हाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसी आळा, तेवी पाटील गावा, जे जे काही आवडे त्याला, तिकडे लोकांना कल होई. चाले उत्सव दिवस महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त झाली. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेईल त्याला जण भिवू लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐसी मराठी भीतरी म्हण एक आहे साजेरी, ती यथायोग्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी राहीन आता अहर्निशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रपंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तो बोलविशी ज्या दिवशी तेवढा पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले व्यंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग्य आहे. गोसावी मच्छिंद्र जलंधर हेही राहिले निरंतर, प्रपंचिकाचे वगळून घर, कानना माझी वृक्षातळे. छत्रपती राजा शिवाजी, जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूची रक्षिली बाजी, दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुळी न धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणावया. मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषेकरिता जवळ राही निरंतर. हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ